तर या घडीची सगळ्यात मोठी बातमी, अजित पवारांचे आमदार सुनील टिंगरेंची चौकशी झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। पुणे पोर्शे अपघात प्रकरणात टिंगरेंची चौकशी झाल्याचं कळतंय। टिंगरेंनी पोलिसांना फोन केल्याचा आरोप आहे आणि आता टिंगरे यांची चौकशी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। तर आपण बघतोय पुण्यामध्ये जो हिट अँड रनची जी घटना घडली होती, 2 जणांचा मृत्यू झाला होता, त्यामध्ये अग्रवाल बिल्डर जो होता त्याच्या मुलाने हा अपघात केल्यानंतर या अग्रवाल बिल्डरला सोडण्यासाठी त्याला मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला आणि आता त्यांची चौकशी झाल्याची माहिती देखील समोर येते। पुणे पोर्शे अपघात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट। आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय नेमकं घडलेलं आहे आतापर्यंत? टिंगरेंची चौकशी झाल्याचं कळतंय, काय अधिक सांगाल? 19 मेला पुण्यातील कल्याणीनगर भागात एक अल्पवयीन चालकाने 2 तरुणांना उडवलं होतं आणि या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता। यानंतर आमदार वडगाव शेरीचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार सुनील टिंगरे आहेत त्यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते की या संपूर्ण प्रकरणी त्यांचा रोल आहे का। अनेक विरोधकांकडून देखील त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आमदार सुनील टिंगरे यांची 3 ते 4 तास जवळपास चौकशी केलेली आहे। मात्र या चौकशीत काय गोष्टी सुनील टिंगरे यांनी जबाब दिलेला आहे पुणे पोलिसांना हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। मात्र याच गोष्टीला गेल्या रविवारी अजित पवार यांनी देखील दुजारा दिला होता। अजित पवार देखील यांनी स्वतः सांगितलं होतं की सुनीलची चौकशी जी आहे ते पुणे पोलिसांनी केली होती आणि आज अधिकृतपणे पुणे पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील टिंगरेंची या संपूर्ण प्रकरणी चौकशी झालेली आहे। त्यांना अनेक प्रश्न पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विचारलेले होते, त्याच्यावर देखील सुनील टिंगरे यांनी जबाब दिलेला आहे। पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यामध्ये सुनील टिंगरे काय करत होते, विशाल अग्रवालशी त्यांचा काय संबंध होता, असे अनेक प्रश्न पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना विचारले असता त्यांनी देखील त्यांच्या बाजूने जबाब दिलेला आहे। आता या संपूर्ण प्रकरणी काय नेमकं या सगळ्यांची उत्तर आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।